नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपले सरकार पोर्टलवरून तुमचे जे शॉप ॲक्ट लायसन आहे ते कसे काढायचे. तुमचा कोणता पण व्यवसाय असो, दुग्ध व्यवसाय असो, मेडिकल शॉप असो, भाजीपाल्याचं दुकान असो या किराणा दुकान असो, इव्हन कोणत्या पण शॉपचं लायसन तुम्ही या पोर्टलवरून काढू शकता. तर मित्रांनो, याला काय काय प्रोसिजर आहे, याला काय काय कागदपत्र लागणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन आपले सरकार असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये न्यू युजर रजिस्टर हेअर हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन 1 दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. त्यावर टिक केल्यानंतर खाली थोडं स्क्रोल करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमची जे डिस्ट्रिक्ट आहे, जे म्हणजे तुमचा जिल्हा आहे, तो तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. हे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तिथं सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक 6 अंकी OTP तुमच्या मोबाईलला येणार आहे, तो तुम्हाला इथं प्रविष्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला जो युजर नेम ऑप्शन दिसत आहे, इथे तुम्हाला एक युजर नेम तयार करायचा आहे. युजर नेम तयार करून खाली एक ऑप्शन दिसत आहे निळ्या अक्षरामध्ये, तिथं चेक युजर नेम यावर क्लिक करून घ्यायचा आहे. तुम्ही जो युजर नेम टाकला तो अवेलेबल आहे की नाही आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे कन्फर्म पासवर्ड म्हणून, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. कन्फर्म पासवर्ड या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली तुम्हाला फुल नेम टाकायचा आहे. इथे तुमचा जो आधार कार्डप्रमाणे नाव आहे ते आधार कार्डप्रमाणे नाव इथं पूर्ण टाकून घ्यायचं आहे. साईडला मराठीमध्ये जसं तसं येऊन जाणार आहे. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर खाली यायचं आहे, आय ॲक्सेप्ट याच्यावर टिक करून रजिस्टर ऑप्शन क्लिक करायचा. रजिस्टर ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा मेन मेन्यूवर यायचा आहे. तिथे तुम्हाला तुमचा जो युजर नेम पासवर्ड बनवला तो टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे आणि खाली लॉग इन हे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथं काही ऑप्शन दिसत आहे, त्यामधलं तुम्हाला उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग हे ऑप्शन निवडायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साईडनं इथे उपविभाग निवडायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला कामगार विभाग हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर इकडे साईडनं तुम्हाला एक पुढे जा ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे दुकाने व संस्था नोंदणीचा दाखला हे ऑप्शन निवडायचा आहे, त्यावर टिक करून घ्या. त्यानंतर पुढे जा ऑप्शनवर क्लिक करून घ्या. पुढे जा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल या ऑप्शनवर टिक करून घ्यायचं आहे. इंडिव्हिज्युअल या ऑप्शनवर टिक केल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट ऑप्शन दिसत आहे, त्या सबमिट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला साईडला खाली यायचं आहे, तिथं शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲप्लिकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे, खाली ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शन क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहे. इथे तुम्हाला तुमचे जे वर्कर आहे ते 1 ते 9 पर्यंत असेल तर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडला आणखी ऑप्शन दिसत आहे, तुमचं ते 10पेक्षा जर जास्त तुमचे जे लेबर असेल ते तुमच्या अंडरमध्ये काम करतात तर त्याच्या जास्त असेल तर तुम्हाला साईडला क्लिक करायचं आहे. कमी असेल तर पहिल्या ऑप्शनवर टिक करून घ्यायचं आहे. पहिल्या ऑप्शनवर टिक करून तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. कन्फर्म या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची जी वैयक्तिक माहिती आहे, तुमची जे दुकानाबद्दलची माहिती आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची. इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर साईडला तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोण्या ऑफिसला पाठवायचं आहे तुमच्या जिल्ह्यामधलं ते ऑफिस निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला आस्थापनाचे नाव विचारलं, म्हणजे तुमचं जो दुकानाचे नाव आहे हे इथे तुम्हाला इथं टाकून द्यायचे आहे. इथे टाकल्यानंतर साईडला मराठीमध्ये जसं तसं येऊन जाणार आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. तिथे तुम्हाला इथे काही ऑप्शन दिसत आहे. तिथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिसत आहे, मॅन्युअल रजिस्ट्रेशन आहे, न्यू रजिस्ट्रेशन दिसत आहे. तिथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आस्थापनेचा पत्ता व ठिकाण विचारलं आहे. आस्थापना पत्ता व ठिकाण म्हणजे तुमचा जो दुकान आहे ज्या एरिया त्या दुकानाचा तुम्हाला इथे संपूर्ण पत्ता टाकून द्यायचा आहे. इथे तुम्हाला स्ट्रीट, त्यानंतर तुमचा लँडमार्क दुकानाचं, त्यानंतर तुमचा दुकानाचं वार्ड जे काही असेल इथं तुम्हाला इथे संपूर्ण माहिती भरून द्यायची आहे. खाली तुम्हाला तिथे डिस्ट्रिक्ट निवडायचा, कोणा जिल्ह्यामध्ये तुमचं दुकान आहे, कोणा तालुक्यामध्ये तुमचं दुकान आहे हे इथं तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर कोण्या गावामध्ये तुमचं दुकान आहे ते सुद्धा इथं तुम्हाला निवडायचं आहे. गावामध्ये इथे विलेज ऑप्शन दिसत आहे ना, तिथे तुम्हाला इथे ज्या गावाला दुकान आहे ते तिथं निवडून घ्यायचं आहे. तर खाली इकडे तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे पिनकोड. तर तुमचं जे दुकान आहे त्या एरियामध्ये तिथला जो पिनकोड आहे, एरिया पिनकोड तो कोणचा आहे तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे.
त्यानंतर इथे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो जसा तसा येऊन जाणार आहे. साईडला तुम्हाला इथे ईमेल आय डी ऑप्शन दिसत आहे. इथे तुम्हाला तुमचा जो ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी इथं तुम्हाला व्यवस्थित भरून द्यायचा आहे. त्यानंतर इथं खाली तुमचं जे शॉप आहे ते रेंट आहे की तुमचं स्वतःचं आहे तर ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं. स्वतःचं असेल तर तुम्हाला सेल्फ ओनर निवडा लागेल, नाही तर तुमचं भाड्यानं असेल तर रेंटेड निवडा लागेल. नंतर पुन्हा खाली यायचा, इथं व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक टाकायचा. तुम्ही जो कधी व्यवसाय चालू केला तो दिनांक, तो महिना आणि ते वर्ष तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे विचारलं तुम्हाला व्यवसायाचे स्वरूप. आता तुमचा जो व्यवसाय आहे तो तुमचा कोण्या प्रकारचा व्यवसाय आहे, तुमचा भांडीचा आहे का मोबाईलचा आहे की मेडिकल शॉप आहे का किराणा शॉप आहे इत्यादी जो काही तुमचा जो व्यवसाय असेल त्याचे स्वरूप तुम्हाला इथं टाकायचे आहे. त्यानंतर साईडला तसंच तुमचं जे नाव टाकलं आहे ते मराठीमध्ये येऊन जाणार आहे. खाली यायचं, स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे सिलेक्ट सेक्टर विचारलं आहे. तुमचं सेक्टर आहे ते प्रायव्हेट सेक्टर आहे का पब्लिक सेक्टर आहे, तर तुम्हाला इथे पब्लिक सेक्टर हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर मनुष्यबळ कामगार तपशील विचारला आहे. आता बघा, मनुष्यबळ कामगार म्हणजे तुमच्या दुकानामध्ये किती लोक काम करतात, यामध्ये पुरुष किती आहे, त्यामध्ये स्त्रिया किती आहे, त्याची जे आकडेवारी आहे ते तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. त्यानंतर इथं भरल्यानंतर खाली तुम्हाला काही ठिकाणी 0-0 करून टाकायचं आहे आणि जे तुमच्या इथं कर्मचारी टोटल आहे स्त्री आणि पुरुष ते तिथं व्यवस्थित येऊन जाणार आहे. त्यानंतर खाली इथं मालकाचे संपूर्ण नाव विचारले आहे. मालकाचे म्हणजे जे दुकान मालक आहे त्याचं इथं जे नाव आहे संपूर्ण नाव इथे टाकून द्यायचं आहे. त्यानंतर मालकाचा निवासी पत्ता. आता बघा, आता मालकाचा निवासी पत्ता म्हणजे काय आहे की ज्या गावात तुम्ही राहता त्या गावाचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे. हे तुमच्या आधार कार्डवर आहे. तुमच्या इथं एरियाचं जे स्ट्रीट आहे, त्यानंतर तुमचा लँडमार्क आहे घराचा, त्यानंतर तुमचा जो घराचा वार्ड नंबर आहे, जे काही असेल तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर इथं तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर इथं तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे विलेजमध्ये. त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या एरियाचा जो पिनकोड आहे, ज्या गावात राहतात त्या एरियाचा पिनकोड इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं रेसिडेन्सीज विचारलेलं आहे, म्हणजे तुम्ही त्या एरिया तुमच्या गावात किती वर्षापासून इथं राहत आहे, त्यानंतर तिथं टाकून द्यायचं आहे. साईडला आधार नंबर हे ऑप्शन दिसत आहे. आधार नंबरमध्ये तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हाला इथं व्यवस्थित प्रविष्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर साईडला पुन्हा इथं ईमेल आय डी विचारलेला आहे. इथं तुमचा जो वैयक्तिक ईमेल आय डी, पहिले बघा आपण तिथं तुमचा दुकानात टाकला होता आणि इथे तुमचा वैयक्तिक टाकावा लागणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो शॉपचा मोबाईल नंबर दिला आहे, कस्टमरसाठी जर तुम्ही मोबाईल नंबर वापरणार तो इथं टाकायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला डिजिग्नेशन तुमचं मागितलं आहे. तुमचं डिजिग्नेशन जे काही ह्यातून तुम्ही मॅनेजर असेल शॉपचे तुम्हाला टाकून द्यायचं इथं. त्यानंतर खाली तुम्हाला इथे आणखी काही माहिती विचारली आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे कोणत्या प्रकारचे दुकान आहे, तुमचं शॉप आहे की उपाहारगृह आहे की थिएटर आहे इत्यादी जे काही असेल तुमच्याला ते तुम्हाला इथं टाकून द्यायचं. तर तुम्ही तुमच्याला ते दुकानचं शॉप असेल तर दुकाने ऑब्लिक शॉप या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून घ्या. त्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला साईडला. तिथे तुम्हाला तुमच्याला दुकानचं जे प्रकार आहे, आता तुमचं दुकान कसाचं आहे, फर्निचर आहे, भांड्याचं आहे, बुटिकचं आहे का मेडिकल आहे, जे काही असेल ते तुम्हाला इथे तुमच्याला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे आस्थापनाचा प्रकार आणि मालक भागीदारी याबद्दल विचारलं आहे. आता तुम्हाला हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बरं. तुम्ही तुमच्या दुकानामध्ये पार्टनरशिपमध्ये दुकान आहे की प्रोप्रायटरशिप म्हणजे तुमचं वैयक्तिक दुकान आहे, हे यामध्ये काही प्रश्न विचारला आहे की हे तुमच्याला ट्रस्ट आहे, जे काही असेल तुमचं काही प्रायव्हेट लिमिटेड वगैरे जे काही असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. कंपनी असेल तर प्रायव्हेट लिमिटेड टाकून द्या तुम्ही, तुमचं शॉप असेल ओनरशिपचं टाकून द्या, पार्टनरशिपमध्ये असेल तर पार्टनरशिपमध्ये टाकून द्या. तर त्यानंतर खाली तुम्हाला आस्थापना मालकाच्या कुटुंबातील काम करीत असलेल्या ची नावे इथे लिहायला सांगितली. आता तुमच्याल्या घरच्या कोणती व्यक्ती जर तुमच्या दुकानात काम करत असेल, तुमची मिसेस म्हणा, तुमचा भाऊ म्हणा, तर त्यांचे नाव इथं टाकून द्यायचे आहे. तर तिथं किती लोक काम करतात, त्यांना पुरुष किती आहे, स्त्री किती आहे तुमच्या घरचे तिथं टाकून द्यायचे आहे तुम्हाला. नंतर खाली यायचं, स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि हे डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. हे सोय घोषणापत्र हे वाचल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर एक तुम्हाला बॉक्स दिसत आहे आय ॲग्रीचा, तिथं टिक करून घ्या तुम्ही. त्यानंतर खाली एक ऑप्शन दिसत आहे सेव्ह डिटेल्स, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह डिटेल्स या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक पॉपअप येणार, तिथं युअर ॲप्लिकेशन इज सेव्ह सक्सेसफुल हे ऑप्शन दिसत आहे, तिथे तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे. तिथे ओके केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे सुरुवातीला डिपार्टमेंट निवडायचे आहे, तिथे तुम्हाला शॉप हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर इथं रजिस्ट्रेशन ऑफ शॉप हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर इथे जो तुमचा ॲप्लिकेशन आय डी आहे, आता तुम्ही सक्सेसफुल ॲप्लिकेशन झालं होतं ना, इथं तुमचा जो आय डी नंबर आला होता
तोच आय डी नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला मुख्य पृष्ठावर जायचं आहे, म्हणजे फ्रंट पेजवर जायचं आहे. याच्या पहिल्या पेजवर इथे तुम्हाला अर्ज क्रमांक दिसणार आहे. तो अर्ज क्रमांक इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि तसाचा तसा ॲप्लिकेशन जो आय डी आहे, अर्ज क्रमांक आहे, तो तुम्हाला व्यवस्थित इथं टाकून द्यायचा आहे. त्यानंतर इथे साईडला तुम्हाला सर्च ऑप्शन दिसत आहे, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली काही ऑप्शन दिसत आहे, तिथे तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे छायाचित्र आहे, म्हणजे तुमचा जो पासपोर्ट फोटो आहे आणि जे सिग्नेचर आहे ते तुम्हाला इथे अपलोड करून द्यायचे आहे. तुमचा जो फोटो आहे तो तुम्हाला 160 ते 200 ते 212 या साईजमध्येच अपलोड करायचा आहे. त्याच्यावर आणि त्याच्या खाली तुमच्यावाला फोटो इथे अपलोड होणार नाही. त्याच साईजमध्ये तुम्हाला तो फोटो इथे अपलोड करावा लागेल. त्यानंतर जे तुमचे सिग्नेचर आहे ते सिग्नेचर 256 ते 64 या साईजमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर खाली ॲप्लिकेशन आय डी प्रूफ मागितलं आहे. ॲप्लिकेशन आय डी प्रूफमध्ये तुम्हाला इथे तुमचा जो आधार कार्ड आहे ते आधार कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. साईडला तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन दिसत आहे, इथं तुमचा जो रहिवासी दाखला आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर कंपल्सरी डॉक्युमेंट्समध्ये ते तुम्हाला तुमच्या शॉपचे जे फोटो आहे, तुमचा शॉप असेल ते शॉपचा फोटो इथं तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे. तर खाली अदर ऑप्शन दिला आहे. अदर ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचे काही रिलेटेड डॉक्युमेंट KYC डॉक्युमेंट असेल, पण पॅन कार्ड म्हणा, इलेक्ट्रिक बिल म्हणा, असं काही डॉक्युमेंट्स असेल तुम्हाला इथं अपलोड करून द्यायचे आहे. त्यानंतर खाली एक ऑप्शन दिसत आहे अपलोड डॉक्युमेंट, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तुमचे डॉक्युमेंट जे आहे अपलोड सक्सेसफुल होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुमचं जे पेज आहे ते मेक पेमेंटचं आहे, म्हणजे तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे. तर इथे तुम्हाला पेमेंट दिसत आहे 59 रुपयाचं, ते पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करावं लागणार आहे. कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर काही ऑप्शन दिसत आहे, वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट, IMPS. यापैकी तुम्हाला ज्या पद्धतीने पेमेंट करायचं आहे त्याबद्दल तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पे गव्हर्नमेंट, क्रेडिट, डेबिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रोसेस फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रोसेस फॉर पेमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पेमेंट करण्याचे काही ऑप्शन दिलेले आहेत, जसं की नेट बँकिंग, UPI, वॉलेट्स आणि UPI QR. तर सगळ्यात सोपं तुम्हाला ऑप्शन पडणार आहे UPI QR. त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा जो QR कोड आहे हा तुमच्या फोनपेमध्ये जाऊन हा QR कोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि स्कॅन करून तुम्हाला त्याचे हे जे पेमेंट आहे ते तुम्हाला व्यवस्थित जे 59 रुपयाचं करून घ्यायचं आहे. हे पेमेंट झाल्यानंतर तुमचे जे पेमेंट झालं आहे त्याचा जो मॅसेज आहे तो तुम्हाला इथे दिसणार आहे, पेमेंट प्रोसेसिंग सक्सेसफुल म्हणून. त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे पेमेंट झालेले आहे ते इथे दिसून जाणार आहे. बघा इथे ट्रान्झॅक्शन इज सक्सेसफुल असं दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा मेन मेन्यूवर जायचं आहे. तिथे मुख्य पृष्ठावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला गो टू डॅशबोर्ड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. हे ग्रीनवालं दिसत आहे, यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ते डिपार्टमेंट ऑप्शनवर जायचं आहे आणि खाली एक त्याच्यामध्ये शॉप ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. पुन्हा इथे साईडला सर्व्हिसमध्ये जायचं आहे. रजिस्टर ऑफ शॉप या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो ॲप्लिकेशन आय डी जो सुरुवातीला टाकला होता तोच आय डी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तो आय डी टाकल्यानंतर तुम्हाला साईडनं इथे ऑप्शन दिसत आहे सर्च, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होणार आहे. इथे तुम्हाला डाउनलोड फॉर्म आणि खाली डाउनलोड रिसिप्ट हे ऑप्शन दिसत आहे, तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. डाउनलोड रिसिप्ट हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे हे आहे शॉप लायसन आहे ते डाउनलोड होऊन जाणार आहे. खाली डाउनलोड झालेल्या PDF फाईलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचं जे शॉप लायसन आहे ते तुम्हाला इथे डिस्प्ले होऊन जाणार आहे. तर हे डिस्प्ले झालेलं जे शॉप लायसन आहे, आता तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे. तर कसं काय करायचं, साईडला तुम्हाला एक प्रिंट ऑप्शन दिसत आहे, त्या प्रिंट ऑप्शनवर जायचं, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर हे शॉप लायसन्स सेव्ह करायचं असेल तर सेव्ह PDFवर जायचं आणि प्रिंट करायचं असेल तर प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचे जे शॉप लायसन आहे ते आपले सरकार या पोर्टलवरून बनवू शकता. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.